नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आता सीबीटी एक्झाम डेट सुद्धा डिक्लेअर झाली आणि मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले की सर आपण जी नेहमीची क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे ती लवकरात लवकर घ्या. बघा त्यासाठीच आता नेक्स्ट पार्ट म्हणजे आपला बेसिक इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा जो नेक्स्ट पार्ट होता बेसिक इलेक्ट्रिसिटीचा पार्ट 2 त्याचबाबत आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या आधीचे जर तुम्ही पार्ट बघितले नसतील तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्वच्या सर्व पार्ट मी ऍड करून ठेवलेले आहेत. सर्वांनी आधीचे क्वेश्चन प्रॅक्टिस नक्की करा. आजचा बघा याच्या आधीचे क्वेश्चन आपण 16 क्वेश्चन याच्या आधी आपण एक्सप्लेन केलेले आहेत. आज क्वेश्चन नंबर 17 पासून आपण सुरू करूया. बघा पहिलाच क्वेश्चन आहे न्यूमरिकल आणि न्यूमरिकल म्हटलं की भरपूर मुलांना याची भीती वाटते. मग क्वेश्चन काय म्हणतो बघा, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स R2 इन अ पॅरलल सर्किट. म्हणजे जे पॅरलल सर्किट दिलेलं आहे याच्यामध्ये हा जो R2 आहे ना याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची फाइंड करायची आहे. तर मग R2 ची व्हॅल्यू काय करा फाइंड करा म्हणते. मग याच्या नाही का भरपूर मेथड तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतील पण मी काय एकदम शॉर्टकट म्हणल्यापेक्षा एकदम सोपी मेथड तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले लक्षात घ्या की तुम्ही याची मेथड बघा जो आपण R इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला असतो 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट जर तुम्ही करत गेले ना तर याला जवळपास अर्धा ते 1 तास तुमच्या याच्यात लागून जाईल. मग एक सोपी ट्रिक म्हणल्यापेक्षा ही मेथडच आहे. आता काय करायचं बघा, मला सांगा इथं 15 एम्पियर करंट आहे. जर हा 15 एम्पियर करंट या पूर्ण ब्रांच मध्ये गेला तुम्हाला माहिती करंट डिवाइड होत असतो पॅरलल सर्किटमध्ये. मग पॅरलल सर्किटमध्ये करंट डिवाइड होतो तर आपल्याला रेजिस्टन्स माहिती आहे आणि याच्या अक्रॉस व्होल्टेज माहिती आहे. म्हणजे लक्षात घ्या की जर हे तर 24 व्होल्ट असेल तर प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस 24 व्होल्ट राहणार आहे. कारण पॅरललचा रूलच तो सांगतो की पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम राहतं आणि करंट डिवाइड होतो. मग मला सांगा जर आपल्याला माहिती आहे इथं एखाद्या गोष्टी V इज इक्वल टू I इंटू R आपल्याकडे फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीमधला जर का व्होल्टेज माहिती असेल त्याचा रेजिस्टन्स माहिती असेल तर त्याच्यातून जाणार आपण करंट फाइंड करू शकतो. म्हणजे बघा याच्या अक्रॉसचा जर का R1 आपल्याला बघा I1 फाइंड करायचा म्हणजे I इज इक्वल टू काय बनेल V/R. मग I1 म्हणजे या पहिल्या ब्रांच मधून जाणारा करंट म्हणजे व्होल्टेज तर 24 व्होल्ट आहे आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे रेजिस्टन्स 8. म्हणजे बघा याच्यातून पहिला I1 किती येणार तुमचा I1 इज इक्वल टू येणार 8×3 = 24 म्हणजे 3 एम्पियर आला. मग सांगा याच्यातून किती एम्पियर करंट गेला रे, याच्यातून गेला 3 एम्पियर करंट. सेम I2 फाइंड करा. I2 फाइंड करण्यासाठी तुम्हाला V2/R2 बघा V2 तर म्हणजे 24 तर 24 आधी बघा खाली याच्यातला 24 आधीच राहणार आणि खाली येणार 3 म्हणजे तुम्ही I2 याला आपण I2 म्हटलं काय म्हटलं याला I2 कारण इथं आपल्याला रेजिस्टन्स अजून माहिती नाही. मग जर हा फाइंड केला तर तुम्हाला उत्तर येणार 8 एम्पियर. मग तुम्हाला मी KCL सांगितला होता म्हणजे क्रिचॉफचा करंटचा नियम. एखाद्या जंक्शनला जितका करंट येणार तितकाच करंट जाणार. मग मला सांगा इकडे 3 एम्पियर गेला, इकडे जाणारा करंट 8 एम्पियर करंट गेला. 8 आणि 3 किती झाला 8×24 एक मिनिट हा 8 आणि 3 किती झाला 11 9 10 11 उरला किती रे 15 एम्पियर पैकी 11 एम्पियर गेला. 15 एम्पियर पैकी 11 एम्पियर गेला उरला 4 एम्पियर. मग 4 एम्पियर करंट कुठून जाणार पहिल्या या रेजिस्टर मधून जाणार. बघा मग मी तुम्हाला सांगितलं आपला रेजिस्टन्स फाइंड करायचा R इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला V/I. मग रेजिस्टन्स किती येतं आपल्याला त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती येतं 24 व्होल्ट. किती व्होल्टेज आहे 24 व्होल्ट आणि त्याचा आपला करंट किती झाला त्याच्यातून तर करंट चालला बघा आपला 4 एम्पियर एवढा करंट चालला. मग 24 व्होल्ट करंट 24 व्होल्ट किती व्होल्टेज आणि 4 एम्पियर करंट चालला तर 6×24 म्हणजे उत्तर 6 ओहम रेजिस्टन्स काय ओहम म्हणजे या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती येणार तुम्हाला 6 ओहम एवढी याची व्हॅल्यू येणार. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं बरोबर उत्तर आहे. बघा तुम्ही आतापर्यंत क्वेश्चन पाठ केले असतील पण माझं म्हणणं काय की पाठ केल्यापेक्षा कन्सेप्ट समजून घ्या ना. याच्यात काय कन्सेप्ट तुम्ही आउट ऑफ सिलेबस बघा ओहम्स लॉ लागू होतो, नंतर करंट डिवाइड होतो, व्होल्टेज डिवाइड होतो आणि हे सगळ्याच्या सगळं मी माझ्या बेसिकच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे आणि त्याची सुद्धा प्लेलिस्ट माझ्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. आधी तुम्ही ती प्लेलिस्ट बघून घ्या. मी तुम्हाला आधी त्याच्या आधीच सांगितलं की जे बेसिकचे लेक्चर जे मी घेतले कलर कोडिंग वरती घेतलं, क्रिचॉफचा नियम घेतला, क्रिचॉफचा KCL KVL घेतलेला आहे, नंतर व्हीटस्टोन ब्रिजचा नेटवर्क घेतलं, व्हीटस्टोन ब्रिजचा व्हिडिओ घेतला ते आधी बघा. मग अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपण स्टेप सांगतो काय केलं आपण प्रत्येक मधून जाणारा करंट फाइंड केला तर करंट फाइंड करण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला होता I इज इक्वल टू V/R. मग प्रत्येक ब्रांच मधला दोन्ही ब्रांच मधला मी करंट काढला उरला एकाच ब्रांच मधला आणि KCL लागतो इथं म्हणजे जेवढा येणारा करंट जाणारा करंट इतका असतो. म्हणजे इथून किती करंट जाणारा भेटला मला कारण व्होल्टेज माहिती होतं करंट भेटला. व्होल्टेज आणि करंट भेटल्यामुळे रेजिस्टन्स काढू शकलो आणि त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू माझी आली 6 ओहम एवढी. बघा त्याच्यात हा म्हणजे एकदम इझी मेथड आहे. तुम्ही यानं गेले ना तर तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही अर्धे गणून जासाल. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18 काय म्हणतो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ पॅरलल सर्किट वन ब्रांच इज ओपन. आता यांचं म्हणणं काय की पॅरलल सर्किट आहे. सर्किट कसं आहे रे पहिली गोष्ट सर्किटचे दोन टाईप असतात सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट. समजा इथं असे दोन काय रेजिस्टन्स पकडू आपण एक्झाम्पल साठी पकडलं की असं नंबर ऑफ रेजिस्टन्स किंवा पॅरलल सर्किट मध्ये लावलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय झालं ही आपण याला ब्रांच म्हणतो. एखादी ब्रांच काय झाली मधात ओपन झाली काय झाली ब्रांच ओपन झाली तर त्यांचं म्हणणं त्याचा इफेक्ट काय होईल.
आता लक्षात राहू द्या की एखाद्या ठिकाणी ब्रांच ए जर ही ब्रांच ओपन झाली याचा अर्थ सर्वात पहिले बघा इथून जाणारा करंट झिरो झाला, कारण करंटला इथे रेजिस्टन्स इन्फानाइट झाला, रेजिस्टन्स किती झाला याचा इन्फानाइट झाला, म्हणून करंट कितीचा झिरो झाला. आणि या अक्रॉस मध्ये का व्होल्टेज जे असतं ना, जे व्होल्टेज किती व्होल्टेज रेटेड व्होल्टेज एवढं तुमचं व्होल्टेज इथे डेव्हलप होत असतं. म्हणजे जर का इथे 24 व्होल्ट असेल तर याच्या अक्रॉस सुद्धा 24 व्होल्ट डेव्हलप होणार. म्हणजे याचाच अर्थ जर एखादी ब्रांच ओपन झाली असेल तर ओपन सर्किटच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स इन्फानाइट असतो, करंट झिरो असतो, कारण रेजिस्टन्स इन्फानाइट म्हणजे करंट झिरो, आणि त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे रेटेड व्होल्टेज इतकं असतं. हा सेम कन्सेप्ट तुम्हाला भरपूर क्वेश्चन मध्ये बघायला मिळेल. त्यामुळे बघा इथं लक्षात काय सांगितलं मी, जर ओपन सर्किट झालं तेवढं, आणि जर शॉर्ट सर्किट झालं समजा एखादी गोष्ट शॉर्ट झाली तर शॉर्ट सर्किटच्या कंडिशनला बघा, शॉर्ट सर्किट झाला असेल तर रेजिस्टन्स इज इक्वल टू झिरो, करंट इज इक्वल टू रेटेड, करंट किती असतो रेटेड करंट इतका असतो. रेटेड म्हणजे किती, जेवढा तिथं करंट असेल तेवढा रेटेड करंट येतो, आणि व्होल्टेज इज इक्वल टू झिरो, व्होल्टेज इज इक्वल टू काय राहतं झिरो होतं. हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे, हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण विचारतात, आणि तुम्हाला आयटीआय मध्ये मी समोर आता क्वेश्चन दाखवतो त्याच्यात क्वेश्चन पण आहे. मग आता इतका सांगितलं, मग आता ऑप्शन वाजवू आपण, काय म्हणते ओपन झालं तर काय करंट रिमेन सेम. मला सांगा करंट सेम राहील का, करंट सेम राहणार नाही. दुसरं काय झालं, होल सर्किट विल नॉट फंक्शन, त्यांना म्हणे पूर्णच्या पूर्ण सर्किटच काम करणे. असं होतं का रे, आपल्या घरातली जी मांडणी असते ना ती पॅरलल मध्ये असते. एखादं काहीतरी आपण एखादा गोष्ट बंद केलं म्हणजे ओपन झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी चालू राहतात. पॅरलल सर्किटचा हाच ऍडव्हान्टेज असतो. म्हणून आपण काय करतो, आपल्या घरामध्ये पॅरलल सर्किटमध्येच वायरिंग करतो. आपण जर घरात बघा तुम्ही बघितलं असेल त्याची वायरिंग असते पॅरलल सर्किटमध्ये असते. मग मला सांगा त्यांनी काय सांगितलं, करंट सेम राहणार नाही, होल सर्किट फंक्शन करणार नाही म्हणतात ते. नो करंट विल फ्लो फ्रॉम दॅट ब्रांच, म्हणजे त्या शाखेतून विद्युत प्रवाह वाहणार नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याच्यातून करंट वाईल का नाही, म्हणजे ऑप्शन नंबर सी, नो करंट विल फ्लो फ्रॉम दॅट ब्रांच, हे ऑप्शन नंबर याचं बरोबर. ऑप्शन नंबर डी वाचून घेऊ, व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीजेस ऑन ओपन ब्रांच. मी तुम्हाला काय सांगितलं, व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज होत नाही, जेवढा त्याच्या अक्रॉस किती व्होल्टेज राहतं, जेवढं रेटेड व्होल्टेज आहे तेवढंच काय राहतं रेटेड व्होल्टेज त्या ब्रांचच्या अक्रॉस राहत असं, आणि व्होल्टेज ड्रॉप होत नाही कारण त्याचा रेजिस्टन्सच नाही. मग ड्रॉप काय होणार नाही, कारण व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, आणि जर तुमचा रेजिस्टन्स जर इन्फाइनाइट असला करंट झिरो आहे, म्हणून काय असतो व्होल्टेज ड्रॉप झिरो असतो तिथं. ठीक आहे. मग आता बघा क्वेश्चन नंबर 19, विच इज अ युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचा युनिट काय, आता बघा रेजिस्टिव्हिटी हे युनिट नाही का तुम्हाला पाठच पाहिजे. रेजिस्टिव्हिटीचं युनिट, रेजिस्टन्सचं युनिट, कंडक्टन्सचं युनिट, कंडक्टिव्हिटीचं युनिट. आता याला ऑप्शन डायरेक्ट सांगतो ओहम मीटर आहे, पण का बरं हे सांगतो मी तुम्हाला. बघा रेजिस्टन्सचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. म्हणजे काय असतं, रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लेंथच्या आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो एरियाच्या. मग मला सांगा आपल्याला ही रेजिस्टिव्हिटी फाइंड करायची, आणि जर आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड करायची असेल तर रोचा फॉर्म्युला काय येईल, आर ए अपॉन एल, आर ए अपॉन एल. आणि जर तुम्ही याचे युनिट लिहिले का नाही, रेजिस्टन्सचा युनिट असतो ओहम, एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर, आणि लेंथचं युनिट असतं मीटर. हा एक मीटर या एका मीटर सोबत कटतो, म्हणजे याचं युनिट तयार होतं ओहम मीटर. काय तयार होत असतं याचं युनिट ओहम मीटर. हे याच्या मागचं लॉजिक आहे. मग बघा याचा रेसिप्रोकल जो असतो ना कंडक्टिव्हिटी म्हणतो. मग कंडक्टिव्हिटीचं युनिट कधी कधी विचारतात, कंडक्टिव्हिटीचं युनिट काय राहणार ओहम इन्व्हर्स मीटर इन्व्हर्स. पण या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं, रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय, तर रेजिस्टिव्हिटीचं युनिट ओहम सेंटीमीटर स्क्वेअर का नाही, ओहम अपॉन सेंटीमीटर का नाही, ओहम इंटू मीटर म्हणजे ओहम मीटर. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. बघा डायरेक्ट सांगायला की पण याच्या मागचं हे काय, हा फॉर्म्युल्यानुसार हे लॉजिक तयार होतं. हे सुद्धा नाही का तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा. क्वेश्चन नंबर 20, विच टाइप ऑफ रेजिस्टर इज यूज इन आर्क क्वेंजिंग प्रोटेक्शन ऑफ सर्किट ब्रेकर. म्हणजे एखादा जर का जो सर्किट ब्रेकर आहे त्या सर्किट ब्रेकर मध्ये जो आर्क क्वेंजिंग करतो आपण. बघा सर्किट ब्रेकर म्हणजे काय असतं माहितीये का, ज्या वेळेस फॉल्ट होतो, फॉल्ट झाल्यानंतर सर्किटला ओपन करण्याचं म्हणजे सर्किटला ब्रेक करण्याचं काम सर्किट ब्रेकर करत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्या घरातला फ्यूज पकडा, तो सर्किट ब्रेकर मध्ये पण जे मोठे जे सबस्टेशन असतात तिथं नाही का आर्क क्वेंचिंग म्हणजे ज्यावेळेस तिथं काय होतं फॉल्ट होतो, फॉल्टनंतर सर्किट ब्रेकर ओपन होतं आणि सर्किट ब्रेकर ओपन होता का होतं आर्क तयार होतो तिथं. मग तो आर्कला विझवण्यासाठी कोणत्या प्रकारचा रेजिस्टन्स वापरतो हे त्यांनी आपल्या म्हणजे कोणतं प्रोटेक्शन आपण वापरतो हे त्यांनी विचारलं. तर लक्षात राहू द्यायचं की कधीही जे आर्क क्वेंचिंगसाठी नाही का व्हेरिएस्टर नावाचा रेजिस्टन्स आपण त्या ठिकाणी वापरत असतो. मग आता जे राहिला सेन्सिस्टर, थर्मिस्टर आणि एलडीआर. एलडीआर म्हणजे काय असतं, लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स, म्हणजे असा रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू लाईट वरती डिपेंड आहे, मग त्याला आपण एलडीआर म्हणतो. तर आता बघा थर्मिस्टर म्हणजे असा रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू टेम्परेचर वरती डिपेंड करणार, म्हणजे थर्मल नावे तर थर्मिस्टर म्हणजे ज्याची व्हॅल्यू कशावरती डिपेंड करणार, टेम्परेचर वरती डिपेंड करणार, त्याला आपण थर्मिस्टर म्हणतो. आणि सेन्सिस्टर पण तसं असतो की सेन्सिस्टरचं पण तेच काम असतं की टेम्परेचरनुसार तो काय होतो, कमी किंवा जास्त होतो. याला हे सगळे बाकीचे हे झाले, पण याचं करेक्ट उत्तर जाणार व्हेरिएस्टर म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टर. बघा विच क्वेश्चन नंबर 20 झाला. 21 काय म्हणतो, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स बाय कलर कोडिंग मेथड. म्हणजे कलर कोडिंग मेथडनी रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय करायची आपल्याला फाइंड करायची. मी आत्ताही सांगितलं तुम्हाला, यावरती मी डिटेल लेक्चर घेतलेलं आहे की त्या डिटेल लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, रेजिस्टन्सची आपण कलर कोडिंग का करतो.
त्याच्यासोबत कलर कोडिंग करतो. तर मग जी कलर कोडिंग आपण करतो ते ट्रिक म्हणजे कशाला 0 1 2 3 रेडला कोणता नंबर आहे, येलोला कोणता आहे, तो कसा लक्षात राहील हे पण मी त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग लक्षात राहू असं होतं BROY रिटर्न व्हेरी गुड. आता बघा हे 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग त्यांनी काय विचारलं बघा, आता हे कलर पण मी सांगितलेले आहेत बघा. त्यांनी काय विचारलं पहिले रेड आणि ग्रीन कलर. मग रेडचा नंबर असतो 2, रेडचा नंबर किती आहे 2, ग्रीनचा नंबर असतो 5, ग्रीनचा नंबर किती असतो 5, म्हणजे 2 5. आता बघा त्यांनी तिसरा जो बँड आहे तो तिसरा बँड दिला ऑरेंज. ऑरेंजला मी तुम्हाला सांगितलं मल्टीप्लायर लावावा लागतो, म्हणजे आपल्याला 10च्या डोक्यावर लागतो. ऑरेंज किती नंबरला आहे, ऑरेंज 3 नंबरला, 10च्या डोक्यावर 3. आणि जो गोल्ड असतो ना, या गोल्डचा टॉलरन्स असतो ±5%. ±5%. तुम्ही म्हणसाल सर हा क्वेश्चन एक्सप्लेन का नाही केला, कारण की मी रेजिस्टन्स पूर्ण लेक्चर घेतलेले, त्यात तो लेक्चर तुम्ही बघा. तो हाच वेळ वाचायसाठी मी निघा त्याच्यासाठी मी बेसिक क्लिअर करून दिलं होतं. म्हणजे बघा 25 × 10⁻³ ±5%. 25 × 10⁻³. आता हे वरती 3 पाहिजे बरं काय क्वेश्चन. ऑप्शन नंबर सी हे काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग आता बघा जर गोल्ड असेल तर काय टॉलरन्स असतो, सिल्वर असेल तर काय असतो, नो कलर असेल तर काय असतं, हे सुद्धा मी डिटेलमध्ये त्या क्वेश्चनमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. नंतर येतो व्हिटस्टोन ब्रिज. याच्यावरती सुद्धा मी काय केलेलं आहे डिटेलमध्ये लेक्चर व्हिटस्टोन ब्रिजचं ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. बघा व्हिटस्टोन ब्रिजची नाही का बॅलन्स ब्रिज कंडिशन असते, म्हणजे व्हिटस्टोन ब्रिज हा बॅलन्स ब्रिज कंडिशनवरती काम करत असतो. म्हणजे काय असतं, तुम्ही एक तर क्रॉसवाल्या ब्रँचचं काय करा, मल्टिप्लिकेशन करा, ती दोन इक्वल राहतं, किंवा याला डिवाइड बाय याला, म्हणजे जर का हे दोनला तुम्ही डिवाइड केलं ना ती कंडिशन राहते. मग याच्यात ही कंडिशन कशी बनल, त्यांनी काय सांगितलं, रेजिस्टन्स RDC फाइंड करायचा आपल्याला. व्हिटस्टोन ब्रिज इफ PAB काय विचारलं, हा बघा PAB हा काय PAB. नंतर काय दिला SAD, काय दिलं तुम्ही SAD दिला. नंतर काय सांगितलं त्यांनी SAD 12 ओम आणि काय QBC एक दिला, QBC म्हणजे हा बघा हा QBC. आणि त्यांनी फाइंड करायला सांगितलं RDC फाइंड करायचं आपल्याला. कुठे कोणता फाइंड करा, RDC म्हणजे हा RDC आहे. मग याची जी कंडिशन बनते ना, हे काय सांगितलं मी तुम्हाला, एक तर दोन्हीला याला पॅरलल मध्ये ठेवा किंवा यांना एकमेकांना डिवाइड मध्ये करा. म्हणजे बघा PAB अपॉन जर केलं तुम्ही SAD इज इक्वल टू असतं QBC अपॉन RDC. मग तुम्ही जर ही कंडिशन कशी लिहिली, ही नाही का बॅलन्स ब्रिजची कंडिशनच आहे. मग याच्यात फक्त काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू फिट करायचं. बघा PAB ची व्हॅल्यू 400 किती आहे 400 अपॉन SAD म्हणजे किती ओम आहे 12 ओम इज इक्वल टू QBC 200 ओम आहे. QBC किती 200 ओम. आणि हा आपल्याला काय करायचा फाइंड करा, म्हणजे याला आपण x पकडणार. याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागतं, या x ला इकडे घेऊन जा, याला मल्टिप्लाय करा, म्हणजे x इज इक्वल टू काय होणार, हे बघा 200 मल्टिप्लाय बाय 12 आणि ह्या 400च्या खाली जा, डिवाइड मध्ये 400 होणार. म्हणजे हे 2 शून्य या 2 शून्य सोबत कटले, बे एक बे, बे दुने 4 म्हणजे 1/2 आणि हा 2 बघा म्हणजे 12/2. उत्तर येणार 6. म्हणजे जी x किंवा आपण याला x पकडलं, याला आपण RDC म्हणू, RDC याची व्हॅल्यू किती येणार 6 ओहम. व्हॅल्यू किती येणार याची 6 ओहम. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, बॅलन्स ब्रिज कंडिशन जर का असेल व्हिटस्टोन ब्रिज मध्ये, तर ही जी कंडिशन असते ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आणि ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळे आपण हे इक्वेशन लिहिलं आणि या इक्वेशन मधून हे काय केलं, सॉल्व्ह केलेलं आहे. अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, व्हिटस्टोन ब्रिजचं मी लेक्चर देते, त्याच्यात तुम्ही का जर हा क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही, आधी तुम्ही ते लेक्चर बघून घ्या. व्हॉट इज द रिडिंग ऑफ व्होल्टमीटर. आता काय सांगितलं त्यांनी, व्होल्टमीटरची रिडिंग विचारली. बघा आता जर तुम्ही व्यवस्थित या क्वेश्चन मध्ये बघितलं तर ही नाही का लिहून सांगतो मी तुला, ही नाही का 18 व्होल्टची बॅटरी लावलेली आहे. आणि हे सगळं नाही का सर्किट आहे. आता बघा इथे रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सच्या व्होल्टमीटर लावलं, हा रेजिस्टन्स याच्या व्होल्टमीटर लावलं. आणि इथं जे व्होल्टमीटर व्ही वाला लावलेलं आहे ना, इथं नाही का ओपन सर्किट आहे. इथं काय हे ओपन सर्किट आहे. ओपन सर्किटच्या अक्रॉस काय लावलं यांनी, व्होल्टमीटर लावलेलं आहे. आता खूप जण काय म्हणतील सर ओपन सर्किटमध्ये व्होल्टेज राहणार नाही म्हणून तुम्ही 0 वर टिक करचाल, पण हे उत्तर चुकतं. कारण मी तुम्हाला आताच सांगितलं, जर का सर्किट ओपन असेल, ओपन सर्किटच्या अक्रॉसचा करंट काय असतो, करंट 0 असतो. रेजिस्टन्स किती असतो, रेजिस्टन्स इन्फानाइट असतो. आणि व्होल्टेज किती असतं, रेटेड व्होल्टेज एवढा. मग रेटेड म्हणजे किती, तर जेवढ्याची बॅटरी त्या सर्किटमध्ये लावलेली आहे तेवढं व्होल्टेज त्याच्या अक्रॉस बनणार. म्हणजे इथं बॅटरी लावलेली 18 व्होल्टची, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर 18 व्होल्ट. घाईमध्ये 0 व्होल्ट किंवा तू असं ओपन आहे म्हणून 0 व्होल्ट टिक करायचं नाही. कारण हा कन्सेप्ट लक्षात राहतो, ओपन सर्किट असेल तर ह्या कंडिशन तिथे लागू होते, करंट 0, रेजिस्टन्स इन्फानाइट आणि व्होल्टेज रेटेड व्होल्टेज इतकं. शॉर्ट सर्किटचे विचारले एखाद्या वेळेस. विच इज द ऍप्लिकेशन ऑफ सिरीज सर्किट, म्हणजे सिरीज सर्किटचा वापर कोणता आहे, खालीलपैकी दिलेपैकी सिरीज सर्किटचा वापर कोणता आहे. आता बघा काय सांगितलं, खाली आपण सिरीज मध्ये काय कनेक्ट करतो, सगळ्यात पहिलं का व्होल्टमीटर कनेक्शन. व्होल्टमीटर ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल.
व्होल्टमीटर ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. लाइटनिंग सर्किट इन होम, मी तुम्हाला आताच सांगितलं, म्हणजे आपल्या घरामध्ये वापरले जाणारे सर्किट हे पण कशामध्ये असतं रे, पॅरलल मध्ये असतं. हे जर तुम्हाला इलेक्ट्रिशियन तुम्ही असाल तर तुम्हाला माहित असेल की आपण जे सर्किट घरामध्ये जेही कनेक्शन करतो का नाही, हे सगळे कनेक्शन कसे असते आपले पॅरलल मध्ये असतात. तिसरं काय सांगितलं, शंट रेजिस्टन्स इन ॲमीटर. आता पहिली गोष्ट बघा, शंट नावाचाच अर्थ असतो पॅरलल. मग इथं शंट वापरला म्हणजे हा तर क्वेश्चन राहणार नाही, कारण शंट म्हणजे काय असतं, पॅरलल. म्हणजे जो आपण ॲमीटर मध्ये रेंज एक्सटेन्शनसाठी जो रेजिस्टन्स वापरतो ना, आपण पॅरलल मध्ये कनेक्ट करत असतो. शंट रेजिस्टन्स, सॉरी, जो ॲमीटर सोबत जो रेजिस्टन्स लावतो तो, मग नावाचे त्याच्या शंट, म्हणून लक्षात ठेवा की ॲमीटर मध्ये वापरला जाणारा रेजिस्टन्स होतो शंट मध्ये, म्हणजे पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. बाय डिफॉल्ट एकच आन्सर उरलं, म्हणजे बघा ऑप्शन नंबर डी, मल्टिप्लाय रेजिस्टन्स इन व्होल्टमीटर. आणि तसं सुद्धा लक्षात ठेवा, जो आपण मल्टिप्लाय रेजिस्टन्स लावतो ना व्होल्टमीटर मध्ये, त्या व्होल्टमीटर मध्ये लावणारा जो रेजिस्टन्स असतो तो आपण पॅरलल मध्ये, सॉरी, कशात कनेक्ट करत असतो, सिरीज मध्ये कनेक्ट करतो. याचं उलट असतं बघा, म्हणजे ॲमीटर मध्ये सिरीज मध्ये कनेक्ट करतो आणि पॅरलल, सॉरी, ॲमीटर मध्ये शंट मध्ये कनेक्ट करतो, आणि जे याच्यात असतं काय म्हणतात त्याला, व्होल्टमीटर मध्ये आपण सिरीज मध्ये कनेक्ट करत असतो. नंतर बघा, विच इज द इफेक्ट ऑफ ओपन रेजिस्टर इन अ सिरीज सर्किट. मी आताच सांगितलं की एखाद्या सिरीज सर्किटमध्ये त्यांनी काय सांगितलं, सिरीज सर्किट आहे. सर्किट कोणता आहे आता, सिरीज. म्हणजे आता इथे रेजिस्टन्स होता, इथंही एक होता, इथंही एक होता, पण काय झालं, इथलचा रेजिस्टन्स काय झाला, ओपन झाला. त्यांनी विचारलं याचा इफेक्ट काय होईल. मग आता याचा इफेक्ट काय बघा, फुल करंट विल फ्लो फ्रॉम ओपन रेजिस्टर. बघा रेजिस्टन्स ओपन आहे, म्हणजे त्या पाथचा रेजिस्टन्स इन्फानाइट झाला. मग रेजिस्टन्स इन्फानाइट झाला म्हणजे करंट झिरो झाला, आणि करंट झिरो झाला म्हणजे व्होल्टेज किती झालं, रेटेड व्होल्टेज इतकं झालं. हे परत एकदा मी सांगितलं बघा. मग पूर्ण करंट फ्लो होणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर ए कटला. टोटल सप्लाय व्होल्टेज विल अपेअर अक्रॉस द ओपन रेजिस्टर. बघा, नो इफेक्ट इन, इफेक्ट होणार का नाही, इफेक्ट तर होणार काहीतरी. नो इफेक्ट इन ओपन रेजिस्टर, इफेक्ट होणार. फुल करंट फ्लो फ्रॉम द ओपन रेजिस्टर नाही होणार. टोटल सप्लाय व्होल्टेज विल अपेअर अक्रॉस द ओपन रेजिस्टर. मी सांगितलं जेवढा व्होल्टेज आपण रेटेड दिलेलं आहे तेवढ्याच्या तेवढं रेटेड व्होल्टेज काय होणार, आपल्या त्या ओपन सर्किटच्या अक्रॉस काय होणार, अपेअर होणार. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं बरोबर उत्तर होणार. आणि नंतर कसं, नो व्होल्टेज विल अपेअर अक्रॉस द ओपन रेजिस्टर, व्होल्टेज अपेअर होणार. कारण मला सांगा, करंट झिरो झाला रे, करंट झिरो झाला, पण व्होल्टेज त्याचं काय रेटेड व्होल्टेज इतकं राहणार ते. म्हणजे हा त्याचा कन्सेप्टच आहे. क्वेश्चन नंबर 26 बघा, कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स व्हॅल्यू इन R3. आता बघा काय होतं माहिती का, ज्या वेळेस तुम्हाला एक असं सर्किट दिसलं ना, तर आयटीआयच्या मुलांना भीती वाटते की बाबा हे सर्किट आहे, हे कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं. सिंपल आहे बघा, लक्षात राहू द्या. मी काय सांगितलं तुम्हाला, जर तुम्ही त्या R1 R2च्या फॉर्म्युल्याने गेले तर याला तुम्हाला वेळच लागणार आहे. मग कन्व्हेन्शनल मेथड आपल्याला बघा, तुम्हाला आधी एक सांगतो, सीबीटी मध्ये तुम्हाला स्टेपला मार्क आहेत का, नाहीये. कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्टेपला मार्क नाहीये. मग आपल्याला फायनल आन्सर काढण्याशी मतलब, तर मग आन्सर कसा काढायचा, कन्सेप्ट न जाऊ आपण. मी तुम्हाला आताच सांगितलं, पहिल्याच्यात पण आपण तोच कन्सेप्ट वापरला की इथं रेजिस्टन्स दिलेले आहेत. आता यांनी काय करायचं, आपल्याला R3 ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे तो इथं जो शेवटचा रेजिस्टन्स त्याची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि इथं बघा यांनी टोटल करंट दिला 12 एम्पियर. किती करंट दिला टोटल, इथं बघा टोटल करंट आहे 12 एम्पियर. मग मला सांगा टोटल व्होल्टेज आहे 24 व्होल्ट. आता मी तेच रे, मला सांगा प्रत्येकाच्या अक्रॉस 24 व्होल्ट राहणार का बरं, कारण पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज काय राहत असतं, सेम राहतं. म्हणजे याच्या अक्रॉस पण 24 व्होल्ट सप्लाय व्होल्टेज तयार होणार, आणि हा 12 एम्पियर करंट प्रत्येकामधून जाणार. मग आता मला सांगा, तुम्हाला या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि काय माहितीये, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स माहिती, मग याच्यातून किती करंट जाणार तो कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला आय कॅल्क्युलेट करायचं असेल, आय इज इक्वल टू काय असतं, V/R. मग I1 म्हणू आपण, मी याला जर म्हटलं मी I1, तर मग I1 कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय लागल, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे 24 व्होल्ट आणि त्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स आहे 4, म्हणजे उत्तर झालं 6 एम्पियर करंट. म्हणजे इथून किती एम्पियर करंट गेला रे, 6 एम्पियर गेला. नंतर I2 मला फाइंड करायचं, तर I2 ची व्हॅल्यू काय होणार, I2 म्हणजे मी याला म्हटलं I2, मग I2 व्हॅल्यू किती होणार याची, बघा याला I2 म्हटलं तर याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे 24, त्याच्या अक्रॉसचा म्हणजे रेजिस्टन्स आहे 6, 6 चोक 24 म्हणजे 4 एम्पियर होणार. मग बघा आता मला सांगा, इथून गेला 4 एम्पियर, पण 12 एम्पियर करंट आला. 12 एम्पियर पैकी 6 एम्पियर कुठून गेला, वरच्या ब्रांच मधून गेला. त्याच्यापैकी 4 एम्पियर वरच्या ब्रांच मधून गेला. मग इथून किती जाणार, तर बघा KCL काय म्हणतो, एखाद्या नोडमध्ये येणारा करंट हा जाणाऱ्या करंट इतका असतो. म्हणजे जर 12 एम्पियर करंट इथून आला तर 12 एम्पियर करंट जाईल, म्हणजे 6 इकडे गेला, 4 इकडे गेला, तर इकडून जाणार उरला 6 आणि 4 10 झाले. म्हणजे 12 - 10, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 2 एम्पियर इतका करंट या ब्रांच मधून जाणार. किती एम्पियर जाणार, 2 एम्पियर. मग बघा त्याचं व्होल्टेज, मग तुम्हाला काय फाइंड करायचं, रेजिस्टन्स फाइंड करायचा. R इज इक्वल टू असतं V/I. मग V किती आहे, व्होल्टेज किती, मी तुम्हाला सांगितलं व्होल्टेज बाय डिफॉल्ट 24 व्होल्ट आहे, कारण पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम राहतं. आणि तो करंट त्या ब्रांच मधून चालला, तर या ब्रांच मधून जाणारा करंट किती एम्पियर आहे, 2 एम्पियर. किती एम्पियर, 2. म्हणजे याचा जो R3 रेजिस्टन्स येणार आपला 24/2, म्हणजे याचं उत्तर येतं 12 ओहम. 12 काय येणार, ओहम इतका याचा रेजिस्टन्स येणार. म्हणजे बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर काय येणार, करेक्ट उत्तर येणार.
बघा हे न्यूमरिकल जास्त हार्ड नसेल, मी काय सांगितलं स्टेप बाय स्टेप जायचं. आता हे थोडं फास्टमध्ये यासाठी समोर कारण व्हिडिओ खूप लेंदी होतो म्हणून तुम्हाला एकदम फास्टमध्ये सांगितलं, पण बघा कन्सेप्ट सेमच आहे. प्रत्येक ब्रांचमधून जाणारा तुम्ही करंट फाइंड करायचा आणि उरलेला जो करंट आहे, उरलेला तुम्हाला करंट माहिती झाला आणि व्होल्टेज माहिती झालं म्हणजे तुम्ही रेजिस्टन्स इझिली फाइंड करू शकता बाय युझिंग ओहम्स लॉ. आणि ओहम्स लॉ वरती सुद्धा मी डिटेलमध्ये लेक्चर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हे जर तुम्हाला समजा आधी नाही का तुम्ही या बेसिकच्या आधी मी काय केलं आधीच त्याच्यासाठी लेक्चर घेतलेले आहेत कारण तुम्हाला समजायला पाहिजे. मग हे जे ओहम्स लॉ झालं, केसीएल केव्हीएलचे बेसिक लेक्चर मी ऑलरेडी घेतले, तुम्ही ते बघा आणि त्याच्यानंतर हे काय करा, हे जे क्वेश्चन आहेत हे परत एकदा ट्राय करा जर समजत नसेल तर. क्वेश्चन नंबर 27, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सर्किट इफ ए बी आर शॉर्टेड. आता बघा जर त्यांनी काय सांगितलं की ए बी शॉर्ट केला, आपण ए बी काय केला, ए आणि बी हा पॉईंट शॉर्ट केला. आता मग मला सांगा त्यांचं म्हणणं आहे की डायरेक्ट ए बी जर शॉर्ट केला म्हणजे कोणता रेजिस्टन्स आहे का नाही. मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट सर्किट असेल तर रेजिस्टन्स 0, करंट इन्फानाइट किंवा आपण त्याला रेटेड एवढा करंट म्हणतो. करंट किती असतो, रेटेड एवढा. व्होल्टेज इज इक्वल टू किती असतं रे, 0 असतं कारण आपण शॉर्ट सर्किट पाथ फॉलो करलो. आणि शॉर्ट सर्किटची प्रॉपर्टी जशी ओपन सर्किटची मी तुम्हाला सांगितली तशी ती शॉर्ट सर्किटची असते. मग आता बघा जर पाथ शॉर्ट केला मग याचा खालीलपैकी काय होईल, करंट रेजिस्टन्स विल बी 0. करंट काय, सर्किट रेजिस्टन्स विल बी 0. सर्किटचा रेजिस्टन्स 0 होणार का रे, हो बरोबर आहे. बघा सर्किटचा रेजिस्टन्स काय होणार, 0 होणार. मग बाकीचे बघा म्हणजे बाकीचे ऑप्शन, सेम करंट विल फ्लो फ्रॉम ऑल ब्रांच. बघा जर हा शॉर्ट केला का नाही या ब्रांच मधून करंट जाणारच नाही, सगळा करंट तुमचा या शॉर्ट सर्किट पाथ मधून जाणार, म्हणजे ऑप्शन नंबर बी तर चुकीचं आहे. सप्लाय व्होल्टेज विल बी एक्झिस्ट इन अ ब्रांच. मी काय सांगितलं याचं म्हणणं काय, या ब्रांचच्या भोवती सप्लाय व्होल्टेज एक्झिस्ट होणार. हे कधी होत असतं, हे होत असतं ओपन सर्किटच्या केसमध्ये. शॉर्ट सर्किटच्या केसमध्ये सप्लाय व्होल्टेज किती असतं रे, 0 इतकं सप्लाय व्होल्टेज असतं, म्हणजे ऑप्शन नंबर सी पण चुकला. आणि टोटल सर्किट करंट इज इक्वल टू द ईच ब्रांच. म्हणजे आता बघा हा त्यांनी केसीएलचा हे सांगितलं, प्रत्येक ब्रांच मधून जाणारा करंट हा सर्किट करंट, या ब्रांच मधून करंटच जाणार नाही ना, कारण शॉर्ट सर्किट पाथ सगळा करंट कुठून जाणार, या शॉर्ट सर्किट पाथ मधून जाणार. म्हणजेच पहिलं ऑप्शन म्हणजे काय, अ सर्किट रेजिस्टन्स विल बी 0. म्हणजे या सर्किटचा रेजिस्टन्स 0 नाही, हे मी तुम्हाला ऑलरेडीच लिहून दिलं. करंट किती होणार, इन्फानाइट होणार. आणि ह्या नाही का स्टँडर्ड कंडिशन आहेत शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किटच्या. तुम्हाला आता आयटीआय मध्ये जरी असेल ना तरी तुम्हाला कॉम्प्युटर मध्ये पण याच्यावरती सेम प्रश्न दिसतील तुम्हाला. कॉम्प्युटरचे एखादे क्वेश्चन बघा तुम्ही. क्वेश्चन नंबर 28 म्हणतो, व्हॉट इज द नेम ऑफ रेजिस्टन्स इट्स व्हॅल्यू इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आता बघा असा रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू टेम्परेचर सोबत काय होत असते, इन्क्रीज होत असते. काय असतं माहितीये का, टेम्परेचर वरती डिपेंड करणारा रेजिस्टन्स असतो. मग आता इथं माहितीये का, इथं बघा व्हेरियस तर मी सांगितलं तुम्हाला, व्हेरियस कुठे वापरणार आपण, आर्क क्वेंचिंग साठी वापरणार, म्हणजे ऑप्शन नंबर ए कटलं. आणि एलडीआर आपण नाही का लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स असतो जो आपली लाईट वरती डिपेंड करतो, म्हणून बी कटलं. आता सेन्सिस्टर आणि थर्मिस्टर दोन्ही रेजिस्टन्स नाही का हे टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स असतात. थर्मिस्टर म्हणजे असा रेजिस्टन्स जो टेम्परेचरवर डिपेंड करतो. पण सेन्सिस्टरची प्रॉपर्टी अशी असते की सेन्सिस्टर म्हणजे काय करतो, म्हणजे याचं उत्तर तसं तर नाही का थर्मिस्टर पाहिजे, पण निमीनुसार याचं उत्तर काय आहे, सेन्सिस्टर दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय करू आपण, बरोबर उत्तर ठेवू. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला की थर्मिस्टर काय असतं, थर्मिस्टरच्या नावात आहे बघा, थर्मिस्टर म्हणजे थर्मल आणि रेजिस्टर म्हणजे म्हणजे काय उष्णतेवरती डिपेंड करणारा रेजिस्टन्स. आणि तेच विचारलं की इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे टेम्परेचरवरती. पण निबीमध्ये ऑप्शन नंबर बी दिलेला आहे, याचं काय करा तुम्ही सध्या पुरतं तरी तुमच्या एक्झामसाठी ऑप्शन नंबर बी बरोबर कन्सिडर करा. व्हॉट इज अ फॉर्म्युला फॉर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे क्यू. मग बघा यांनी काय विचारलं, क्यूचा फॉर्म्युला विचारला. मग करंटचा जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल, बघा करंटचा एक फॉर्म्युला तुम्ही सर्वात जास्त ऐकला असेल, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. म्हणजे तुम्ही आय इज इक्वल टू व्ही बाय आर. हा सर्वांना माहिती आहे. करंटचं काय असतं युनिट एम्पियर असते, सर्वांना माहिती आहे. पण करंटचा अजून एक फॉर्म्युला असतो, करंट इज इक्वल टू काय असतं, चार्ज पर युनिट टाइम. चार्ज पर युनिट टाइम. मग चार्ज अपॉन टाइम, तर चार्जचं व्हॅल्यू असते क्यू आणि टाइमचं असतं टी आणि याचा म्हणतो करंट. मग आता यांनी आपल्याला फॉर्म्युला कशाचा विचारला माहिती का, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे क्यूचा फॉर्म्युला विचारला. तर क्यूचा फॉर्म्युला इथून काय तयार होतो बघा, क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. आता आय म्हणजे काय रे, आय म्हणजे करंट आणि टी म्हणजे काय, टी म्हणजे टाइम. मग बघा उत्तर कशात आहे, करंट इंटू आय म्हणजे ऑप्शन नंबर आहे बघा, करंट इंटू टाइम. व्होल्टेज इंटू करंट, व्होल्टेज इंटू करंट नाही राहत, करंट इंटू रेजिस्टन्स, व्होल्टेज इंटू, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. आता का राहणार मी तुम्हाला सांगितलं, करंटचा फॉर्म्युला आहे. आणि एक लक्षात राहू द्या, करंटचं युनिट जे असतं ना हे एम्पियर असतं, बरोबर. अजून एक करंटचं युनिट असतं कुलम पर सेकंड. कुलम पर सेकंड हे पण युनिट नाही का जास्तीत जास्त वेळा विचारतात कॉम्पिटेटिव्ह मध्ये. म्हणजे करंटचं युनिट दुसरे वाले युनिट आहे, लिहून ठेवाल ते. क्वेश्चन नंबर 30 काय म्हणतो बघा, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ कंडक्टन्स. आता बघा
कशाचा एस आय युनिट विचारला, कंडक्टन्सचा एस आय युनिट विचारलं. आता कंडक्टन्स म्हणजे काय बघा, एक असतो रेजिस्टन्स जो की म्हणजे एखाद्या सर्किट मधून करंट किती अपोज होणार याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. आणि या रेजिस्टन्सचा जर का रेसिप्रोकल केला म्हणजे 1/r याला आपण कंडक्टन्स म्हणतो. याला काय म्हणतो, कंडक्टन्स म्हणतो. म्हणजे याचं युनिट जे पण रेजिस्टन्स राहील त्याच्या उलट युनिट कोणाचं राहील, कंडक्टन्स राहील. कारण कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. आणि बघा ओहम 1/1 ओहम म्हणजे एक तर तुम्ही 1/ओहम ला तुम्ही काय लिहू शकता, एक तर याचं उत्तर बघा 1/ओहम येईल. याचं एक तर बघा पहिलं ओहम 1/ओहम येईल, किंवा याचं ओहम इनवर्स येईल. ओहम असं जर का -1 दिसला हे पण याचं उत्तर बरोबर राहील. किंवा याला उलटच लिहा सरळ सरळ MHO, म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही उत्तर तुमचे राहू शकतात. मग आता क्वेश्चन मध्ये तिन्ही दिलेले आहेत का नाही. आता बघा या क्वेश्चन मध्ये का मोह दिलेलं आहे, म्हणजे बघा ऑप्शन नंबर हे पहिलंच बरोबर आहे. ओहम रेजिस्टन्स युनिट असतं, ओहम मीटर रेजिस्टिव्हिटीचं युनिट असतं आणि ओहम अपॉन मीटर नसतं. म्हणजे बघा हे दोन तर सांगितले, पण मोह वाला काय राहील याच्यात करेक्ट राहील, कारण इथं मोह दिसून राहिलं तुम्हाला. जर हे नसतं तर इथं ओहम इनवर्स हे पण बरोबर असतं. हे जर नसतं तर 1/ओहम हे पण असतं. आता इथं आयटीआय म्हणून ठीक आहे, आयटीआय मध्ये तुम्हाला हे विचारतील, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय विचारतात माहितीये का, की असे 4 युनिट देतात आणि खाली विचारतात खालीलपैकी कोणतं युनिट हे काय कंडक्टन्सचं नाहीये. मग इथं हळूच काय करतात, ओहम देऊन टाकतात. फक्त ओहम युनिट कोणाचं रेजिस्टन्स, म्हणजे ऑप्शन नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे कॉम्पिटेटिव्हच्या दृष्टिकोनातून सांगतो मी तुम्हाला. बघा क्वेश्चन नंबर 31 काय म्हणतो, विच वन डिफाइन इन अ चार्ज इन अ रेजिस्टन्स इन ओहम पर डिग्री सेंटीग्रेड. बघा चेंज इन रेजिस्टन्स विचारलं. काय सांगितलं त्यांनी, ओहमच्या प्रति डिग्री सेंटीग्रेड मधील प्रतिकारिकता बदल कोणता आहे. बघा म्हणजे असं त्यांनी काय म्हणते, असं कोणती व्हॅल्यू आहे की जी काय डिफाईन करते की तुमचं टेम्परेचर बदलल्यानंतर काय बदलतं, तुमचं रेजिस्टन्स बदलत असतो. हे कोण सांगतं, तर बघा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स एक अशी टर्म असते ज्याला टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स म्हणजे काय, की अशी म्हणजे असं रिलेशन की जे काय होतं की टेम्परेचर बदलल्यानंतर रेजिस्टन्स बदलल, तो कमी होईल का जास्त होईल का सेम राहील. पण हे रिलेशन जे दाखवतो ना त्या टर्मला आपण टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे बघा एक असतं पीटीसी, एक असतं एनटीसी आणि एक असतं झेडटीसी. आता हे तुम्ही म्हणशाल हे काय, पीटीसी म्हणजे असतं पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, एनटीसी म्हणजे असतं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि झेडटीसी म्हणजे असतं झिरो टेम्परेचर कोएफिशियंट. याच्यामध्ये ऑल टाइप्स ऑफ मेटल्स, याच्यामध्ये ऑल टाइप्स ऑफ नॉन मेटल्स आणि सेमीकंडक्टर, याच्यामध्ये बघा युरेका, मॅग्नीज आणि कॉन्स्टंटर. हे आता तुम्हाला नाहीये म्हणून तुम्हाला काही जास्त याच्याबद्दल नाही, फक्त याचं उत्तर राहू द्या ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 32 बघा, विच टाइप ऑफ मीटर इज यूज इन टेस्ट इन अ पोलॅरिटी ऑफ बॅटरी. म्हणजे खालीलपैकी कोणतं मीटर हे कशासाठी वापरतो आपण, बॅटरीची पोलॅरिटी ओळखण्यासाठी, बॅटरीची ध्रुवता तपासण्यासाठी कोणत्या प्रकारचं मीटर वापरलं जातं. आता पहिली गोष्ट बॅटरी आहे, बॅटरीची ध्रुवता ओळखण्यासाठी नाही का व्होल्ट मीटर वापरतात. आता मग व्होल्ट मीटर वापरतात म्हणजे काय, मग पहिली गोष्ट बघा ॲमीटर कटला, ॲमीटर काय झाला कटला. डायनामो टाईप वॅट मीटर, आता वॅट मीटर आपण मेजर करत असतो पॉवरसाठी. वॅट मीटर कशासाठी वापरतो आपण, पॉवरसाठी, म्हणजे हा पण कटला. आता उरले दोन, तर लक्षात राहू द्या की जर तुम्हाला बॅटरीची पोलॅरिटी मोजायची असेल तर एमसी टाईप मीटर आपण वापरतो. आता हे एमसी म्हणजे काय, एक असतं एमसी, एक असतं एमआय म्हणजे असतं मुव्हिंग कॉईल आणि एमसी म्हणजे असतं मुव्हिंग आयन. म्हणजे याच्यासाठी नाही का आपण एमसी टाईप वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं कारण बरोबर उत्तर राहणार. पोलॅरिटी याच्यासाठी आपण कोणतं वापरतो, एमसी टाईप वापरतो, म्हणजे मुव्हिंग कॉईल टाईप व्होल्टमीटर आपण वापरत असतो. बघा अशा प्रकारे आपण या पहिल्या पार्टचे टोटल 32 प्रश्न आतापर्यंत काय केले आपण सॉल्व्ह केलेले आहेत. किती प्रश्न, हा टोटल 32 झाले. याला आपण एक 4 ते पार्ट मध्ये काहीतरी आम्ही डिवाइड केले, 4 ते 5 पार्ट मध्ये, 3 आहे का, 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. मग आतापर्यंत याचे 2 पार्ट झाले, एक शेवटचा तिसरा, किंवा अजून जर मला क्वेश्चन वाटले मी त्याला 4 पार्ट मध्ये, म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन जर अजून वाटले मला तर मी अजून चौथाही पार्ट त्यासाठी घेऊन येईल. पण आता काय झालं म्हणजे आपल्याकडे वेळ झाला कमी, कारण एक्झाम डेट डिक्लेअर झाल्या आणि एक्झाम डेट डिक्लेअर झाल्यामुळे काय होणार की व्हिडिओ आपल्याला लवकर अपलोड करावा लागणार आहे. आम्ही विचार केला होता की मॅक्झिमम म्हणजे पूर्ण एक मॉड्यूल एका व्हिडिओमध्ये, पण ते व्हिडिओचे जवळपास लेंथ नाही का 1 ते 1.5 तास जाणार आहे, कारण आपण एक्सप्लेनेशन प्रॉपर करतो. म्हणून जर फक्त आन्सर सांगितलं तर व्हिडिओ लवकर येऊ शकतो. पण काय करा तुम्ही माहिती आहे का, जेवढे मी एक्सप्लेनेशन सांगतो ऍटलीस्ट त्या एक्सप्लेनेशनचं व्यवस्थित लक्षात घ्यायचं, ते व्यवस्थित समजून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला थोडे व्हॅल्यू चेंज झाल्या किंवा परत काय होणार की थोडा घुमून जरी प्रश्न विचारला सीबीटी मध्ये, तसं विचारत नाही पण विचारला तरी तुम्ही त्याच्यासाठी काय पाहिजे, तयार पाहिजे. अशाच प्रकारचे बघा आता आपले इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर सेकंड इयरचे मॉड्यूल चालू आहेत. अशा ज्यांनी याच्या आधीचे मॉड्यूल बघितले नसेल त्यांनी चॅनलवरती जाऊन तिथं प्लेलिस्ट माझ्या ते बघा. सर्वांनी बेसिकचे लेक्चर क्लिअर करा आणि सर्वांनी सीबीटीचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा. बघा सीबीटी मध्ये स्कोर करणं, मी आधी सांगतो सीबीटी मध्ये चांगला स्कोर करणं अवघड नाही. फक्त काय पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि चांगला स्कोर करणं म्हणजे जवळपास तुम्ही सीबीटी म्हणजे 150 पैकी 150 मार्क्स मिळवू शकता.
आता राहिला प्रश्न, आता हे झालं ट्रेड थेरी, ईएस आणि काय म्हणतात ईएस ईडी आणि मॅथचे पण लेक्चर आपण जर टाइम भेटला ना तर 99% मी गॅरंटी देतो तुम्हाला की आपण कव्हर करून घेऊ. तेच जर का व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर काय करा, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जे पण विद्यार्थी नाही का सध्या आयटीआय इलेक्ट्रिशियनचा अभ्यास करते किंवा जे पण आयटीआय मध्ये करणार, आपण या चॅनलवरती आयटीआय रिलेटेड अपडेट सुद्धा काय करतो, टाकत असतो. आजचा व्हिडिओ इथेच संपला. भेटूया आपण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.